हाय फ्रेंड्स, आज मी ना मार्केटमध्ये गेले होते तर मला अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर मिळाली होती। तर मग मी विचार केला आज काहीतरी बनवूया कोथिंबीरीचं। म्हटलं मस्त अशी तोंडाला चव सुद्धा येईल आणि हेल्दी सुद्धा राहील। तर छान असे शिंगोळ्यांची आठवण आली। तर मग मी शिंगोळे तयार करायला घेतले। तर छान अशी कोथिंबीर निवडून घेते, अगदी पुढचे देठ असतात ना ते निवडून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले बारीक चिरण्याच्या आधीच, कारण चिरल्यानंतर आहे ना पाण्यात वाहून जाते। अर्धी कोथिंबीर दोन भागामध्ये अशी मी डिवाइड करून घेतलं आणि अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेते। तर बघू शकता, तर शिंगोळे मस्त तोंडाला चव सुद्धा वाढवतात आणि करायला थोडा वेळ लागतो, पण मस्त असे ह्या हिवाळ्याच्या दिवसात मस्त तोंडाला चव वाढवण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे। तर एक भांड्यामध्ये ना 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी ना हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं। त्याच्यानंतर हिरवी मिरच्या घेतल्या। तर तुमच्या तिखटनुसार, मला थोडे तिखट लागत होते म्हणून 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, त्याच्यानंतर ओवा घेतला, जिरं घेतलं 1 चमचा, चवीपुरते मीठ टाकून घेतलं, हळद टाकून घेतलं। आता चिरलेली कोथिंबीर होती ना ती सुद्धा टाकून घेतली। छान आता घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आणि हे पीठ मळताना ना थोडं थोडं पाणी करून घट्टसर असा गोळा मळायचा आहे। एकदाच पाणी वगैरे टाकायचं नाहीये, कारण की आपल्याला हे पोळपाटावरती हाताने सरकवून घ्यायचे आहेत। तर मस्त असे छान गोळा तयार करून घ्यायचा। पोळीचा गोळा जसा बनवतो ना पोळ्या लाटण्यासाठी, तसाच आपल्याला हा सुद्धा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर या पिठाचे तुम्ही पोळ्या सुद्धा लाटू शकतात, मस्त चवीच्या पोळ्या होतात। तर कोथिंबीरीच्या पोळ्या म्हणू शकतात किंवा भाकरी सुद्धा म्हणू शकतात, अशा मस्त चवीच्या होतात। तर आता मी मस्त आता तुम्हाला पोळपाटावरती शिंगोळे कसे करायचे ते करून दाखवते। तर मी आधी पोळपाटाला तेल लावून घेतलं। तर अशा पद्धतीने छोटे छोटे हातात गोळे घ्यायचे आणि लांब सडक होईपर्यंत सरकवायचे। दोन्ही हाताने असं गोळा घ्यायचा, मस्त छान असा लांब होईपर्यंत दोन्ही हाताच्या साह्याने सरकून घ्यायचा। बघू शकतात मस्त असे मी बारीक सरकून घेते हाताच्या साह्याने। याला काही मशीन असं काही नाही आहे, हे अगदी पारंपरिक रेसिपी आहे, अगदी जुनी पारंपरिक रेसिपी आहे आजी पणजीच्या हाताची। तर म्हटलं चला आज आपण सुद्धा करून पाहावी। तर अशा पद्धतीने मी ना शिंगोळे तयार करून घेतलेत अशा पद्धतीने। तर पोळपाटाला जर चिटकत असेल तर तेल लावून घ्यायचं, जास्त तेलाचा वापर सुद्धा करण्याची गरज पडत नाही। तर मस्त असे शिंगोळे माझे तयार झालेत बघा। तर मी सगळं शिंगोळे तयार करून घेतले। आता फोडणी देते। एक कढाई घेतली, त्याला तेल टाकून घेतलं, तेलात थोडं परत जिऱ्याची फोडणी दिली, थोडं हिंग टाकून घेतला आणि जो उरलेला जे ठेचा होता ना तो सुद्धा परत परतून घेते, जे पाण्याला सुद्धा चव यावी म्हणून। तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर मी ना 4-5 ग्लास पाणी टाकून घेतलं, कारण याला शिजायला वेळ लागतो, वातड असतं। आता थोडंसं पीठ मी जे साईडला आवरून ठेवलं होतं त्या पिठाचं आहे ना मस्त असं पाण्यात रूपांतर करणारे व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धती आणि छान असं घट्टसर त्या पिठाला सुद्धा छान अशी चव असल्यामुळे या पाण्याला सुद्धा चव येते आणि आपला जे शिंगोळे असतात ना ते खूप चविष्ट बनतात। तर आता मी पाण्या उकळल्यानंतर मस्त असे सगळे शिंगोळे एक एक टाकून घेणार आहेत, अगदी मोकळे मोकळे होतात अशा पद्धतीने बघू शकतात। आता मी पाण्यात टाकून दिल्यानंतर जे पाणी आपण तयार केलं होतं ना पिठाचं ते सुद्धा टाकून देते आणि मिक्स करून घेते। बघू शकता अगदी मोकळे मोकळे दिसायला सुद्धा छान दिसतात। आणि मी ना हळद टाकली होती, पण तो व्हिडिओ होता स्किप झाला। आता मी 15 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं आणि 5 मिनिटं असे वरतीच उघडेच शिजवलेत बघू शकतात। अशा पद्धती मस्त असा छान कलर सुद्धा छान आला, तुम्ही बघता क्षणी खाण्याची सुद्धा इच्छा होते। तर बघा, तुम्हाला सुद्धा ही रेसिपी जर आवडली असेल ना, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा। तर बघा किती मस्त, बघता क्षणी खाण्याची इच्छा होते।
तर नक्कीच जर तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.